तर मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आता नागपूर सजलेलं आहे। नागपूरमधील चौकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अभिनंदनाचे सगळीकडे हे बॅनर पोस्टर्स लागलेले आहेत। अगदी चौकात फडणवीसांचं अभिनंदन करणारे आणि स्वागत करणारे हे बॅनर्स नागपूरमध्ये पाहायला मिळतात। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, जे पोस्टर्स बॅनर्स आम्हाला तुमच्या मागे पाहायला मिळतात, काय नेमकं त्याच्यावर लिहिलंय, कशा पद्धतीने नागपूरकर आज फडणवीसांचं स्वागत करतायत? नक्कीच रिद्धी, कारण 2014 ते 2019 या काळात जे होते मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेले होते। त्यानंतर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे। अगोदर जे आहे ते 12 तारखेला येणार होते, मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम जो आहे स्वागताचा आणि नागपुरात येण्याचा तो आता 15 म्हणजे उद्या होणार आहे। आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागपुरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताची जल्लोषात तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही भाजप नेते देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया कशा प्रकारची स्वागताची तयारी केलेली आहे। कारण अनेक म्हणजे 2014 नंतर आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर पहिल्यांदा नागपुरात देवेंद्रजी येत आहेत। पुऱ्या नागपुरामध्ये एक जल्लोष आहे, आम्ही एक वातावरण निर्मिती केली आहे। कारण हे आमच्या नागपूरकरांसाठी एक खूप मोठं श्रद्धास्थान झालेलं आहे, ज्यामुळे आज आमच्या नागपूरला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे। आणि मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचा हे मागील आम्ही 25 ते 40 वर्षापासून पाहत आहे, पश्चिम महाराष्ट्र तिकडेच जायचं, परंतु दुसऱ्या वेळेस मुख्यमंत्री येत आहे। इथे पुऱ्या नागपुरात आम्ही पूर्ण तयारीने लागलेलो आहोत। आपण पाहतोय की ठिकठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी केलेली आहे। नागपुरातील विमानतळ ते नागपुरातील धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क यांचं देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असेल तिथपर्यंत मोठमोठ्या कमानी उभारण्यात आलेल्या आहेत, ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि ठिकठिकाणी चौकात यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागतही करण्यात येणार आहे। पहिल्यांदा जे नागपूर विमानतळावर जेव्हा ते पोहोचतील त्यानंतर ते विमानतळावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर जो टी पॉइंट आहे तेथील डॉक्टर हेडगेवार जे आहेत त्यांच्या म्युरलला ते अभिवादन करतील आणि मग त्यानंतर विजय रॅलीला सुरुवात होणार आहे। जवळपास 3 ते 4 तास ही रॅली चालेल असं शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे छोटेखानी सभा तिथे होणार आहे आणि त्यात ते उद्बोधन करतील, भाषण देतील आणि त्यानंतर या मिरवणुकीची सांगता होणार आहे। जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।